नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स. तर आपण सगळे त्याचा वेट करत होतो इतक्या दिवसापासून, तो म्हणजे आपला पाऊस. तो आज आमच्याकडे फायनली पडला. सो त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड थंड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आमच्याकडे इन्व्हायरमेंट सुंदर असं झालेलं आहे आणि थंडगार झालेलं आहे. 5 ते 10 मिनटं पाऊस पडून गेला, पण वातावरण पूर्ण थंडगार करून गेला. आणि शेतकरी खरंच याचं खूप दिवसापासून वेट करते, कारण त्याच्यामुळे त्यांची पेरणी राहिलेली आहे. पण मी पाऊस पडायच्या आधीच घरी पोहोचले होते. पण इन्व्हायरमेंट झालं असलं होतं, त्याच्यामुळे मी येतानाच दूध बॅग आणि बिस्किट घेऊन आले होते. ॲक्च्युली हे जे आपण चहा प्यायला गेल्यावर जे बिस्किट मिळतं, म्हणजे टपरी वगैरे गेल्या, ते आज तेच बिस्किट घेऊन आले. मी एकच बिस्किट घेऊन आले आणि मी चहाची पिते, ते बिना साखरेचं पिते. सो आणि मी घरी पोहोचले की पाऊस आला. सो मला चहा प्यायची खूप इच्छा झाली. मग मी विदाऊट शुगरवाला चहा बनवला आणि त्यासोबत ते बिस्किट एन्जॉय केलं. त्यानंतर लागली स्वयंपाकाला. स्वयंपाक काय बनवणार, तर आज मी खूप दिवसानंतर कारल्याची भाजी बनवलेली होती. ॲक्च्युली मी काय त्याचं कधी बनवत पण नाही, पण आज मी भाजी बनवलेली आहे त्याची. सर्वप्रथम मी स्वच्छ असे धुवून घेतले आणि कारले धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि थोडंसं हळद टाकून ते पाणी सुटायला ठेवले. तो अर्धा तास ठेवले. मग त्याला पाणी सुटून मी त्यातलं पाणी काढून घेतलं आणि थोडंसं त्याचा करवटपणा कमी झाला. तरी पण त्यात करवटपणा राहतोच. मग दुसऱ्या साईडला तोपर्यंत मी शेंगदाण्याचा जे कुट्टा आहे तो करून घेतला आणि त्याच्यामध्ये काळं तिखट म्हणजे की घरी बनवलेलं आहे माझ्या मम्मीनी, आणि थोडंसं पावभाजी मसाला, हळद आणि थोडंसं मीठ टाकलं, कारण इकडं पण आधी ऑलरेडी थोडंसं मीठ टाकलं होतं कारल्यामध्ये. सो थोडंसं मीठ टाकलं आणि जिरे आणि लसूण बारीक करून घेतला. मग घेतला पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं ते आपण जिरे लसूण टाकायचं, थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि आपण जे कारले हे कापून घेतले होते त्याची फोडी ते टाकायचे आणि थोडंसं वेळ फ्राय होऊ द्यायचं. फ्राय झालं की म्हणजे थोडंसं लवकर शिजतं. फ्राय झालं की त्यामध्ये आपण जो मसाला तयार केला होता तो टाकला आणि त्यानंतर कुट्टा टाकला 2 चमचे. तेच आपण सगळा मसाला केला तोच टाकून घेतला. तो एक्स्ट्रा काहीच टाकलेलं नाही आहे मी. आणि थोडंसं पाणी टाकलं आणि पाणी टाकून ते झाकून ठेवलं तो मस्त असं शिजण्यासाठी. ते 5 ते 10 एकदम कमी स्पीडवर 5 ते 10 मिनिट त्याला शिजवून दिलं आणि आणि थोडीशी साखर टाकली. ज्याला आवडतं त्याला गूळ टाकू शकतो, पण माझ्याकडे गूळ नसल्यामुळे मी थोडीशी साखर ॲड केली. अप्रतिम भाजी तयार झाली होती. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, खूप सुंदर लागते. थँक्यू. बघा किती छान कारले तयार झाले.